आप देख रहे हैं भवानी टाइम्स। आदर्श तेली समाज सेवा समिति गोंदिया द्वारा संत शिरोमणि श्री संत संताजी जगनाड़े महाराज जी की 400वीं जयंती निमित्त 2 दिवसीय विभिन्न कार्यक्रमों के साथ मनाई गई। इस श्रृंखला में शनिवार 7 दिसंबर 2024 को हरि भक्त परायण माननीय श्री सत्यपाल महाराज सप्त खंजरी वादक इनका समाज प्रबोधन का कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम की विशेषता यह रही कि आदर्श तेली समाज सेवा समिति के अध्यक्ष मुकेश पाटिल ने सभी समाज के प्रतिनिधियों को कार्यक्रम में विशेष तौर पर आमंत्रित कर उनका सम्मान किया। पश्चात समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज ने अपने संगीतमय कीर्तन प्रवचन से उपस्थितों का मन मोह लिया। रविवार दिनांक 18/12/2024 को शोभा यात्रा, विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम व वरवधु परिचय सम्मेलन के साथ ही रक्तदान शिविर का आयोजन भी आदर्श तेली समाज सेवा समिति गोंदिया द्वारा साई मंगलम लॉन, गोविंदपुर रोड, गोंदिया में किया गया। कार्यक्रम में आदर्श तेली समाज सेवा समिति के अध्यक्ष मुकेश पाटिल व डॉक्टर माधुरी नासरे ने सभी धर्म, जाति, संप्रदाय, पंथ को एक साथ जोड़कर संत शिरोमणि संताजी जगनाड़े महाराज जी के पद चिन्हों पर चलने के लिए प्रेरित किया। वहीं भविष्य में इसी प्रकार एकजुट होकर समाजोन्मुखी कार्यक्रम करने का आह्वान किया। संताजी महाराज की 400 जयंती में मुझे आप लोगों ने बुलाया। नमस्कार, भवानी टाइम्स में आपका स्वागत है। सबसे पहले ये बता दें कि आज हम लोग सिविल लाइंस में यहाँ साई मंगलम लॉन में स्थित है, जहाँ 2 दिवसीय कार्यक्रम आदर्श तेली समाज सेवा समिति द्वारा आयोजित किया गया है। इन 2 दिवसीय कार्यक्रम के अंतर्गत आज समाज की ओर से हरि भक्त परायण माननीय श्री सत्यपाल जी महाराज इनका कार्यक्रम यहाँ आयोजित किया गया है। उसके लिए विशेष प्रयोजन ये है कि 400वीं जयंती संत शिरोमणि जगनाड़े महाराज इनकी यहाँ बड़े जोशो खरोश के साथ, बड़े उत्साह के साथ मनाई जा रही है। और उसी श्रृंखला में आज पहले दिन सत्यपाल जी महाराज इनका प्रबोधन का कार्यक्रम रखा गया है। बहरहाल आइए, समाज से ही हमारे बीच में महिला नेत्री के रूप में डॉक्टर माधुरी नासरे मैम हमारे साथ में उपस्थित है। आइए मैडम से जानते हैं कि मैडम, ये जो 2 दिवसीय आयोजन है तेली समाज का, आदर्श तेली समाज का, तो एक बड़ी अच्छी मुझे बात यहाँ लगी, वो ये कि आपने सारे समाज के लोगों को यहाँ एकत्रित किया। मतलब एकता के सूत्र में पिरोने का ये बेहतरीन सा जो कार्य किया है, उसके बारे में आप थोड़ा सा। सर्वप्रथम मैं हमारे संताजी जगनाड़े महाराज को मैं नमन करती हूँ कि ये संताजी जगनाड़े महाराज की 400वीं पुण्यतिथि हम मनाने जा रहे हैं। जो 2 दिवसीय कार्यक्रम का आयोजन हमारी समिति ने किया है, उसमें से पहले दिन का समाज प्रबोधन के लिए हमने सतपाल जी महाराज को हमने बुलाया है, जो कि सारे समाज के लोगों को बांध के रखने के लिए, सारे समाज को बदलाव लाने के लिए अच्छी अच्छी बातें। आप सभी को मालूम है कि सतपाल जी महाराज ये सभी समाज वर्ग के प्रवचन
उनके लिए प्रवचन करते हैं, वो समाज सुधारक है। और उसी लिए हमने यहाँ पर आज 400वीं जयंती संत जगनाड़े महाराज की मनाने हेतु हमने उनको यहाँ आमंत्रित किया है। और बहुत जोरों शोरों से आप देख रहे हो कि बहुत सैकड़ों लोग यहाँ पर आए हुए हैं और सभी समाज के अध्यक्ष यहाँ को हमने बुलाया था और उनका उद्घाटन समारोह यहाँ पर हो चुका है और उनका प्रवचन अभी बस चालू ही है, जो कि हमारे समाज के लिए बहुत अच्छा, समाज के लिए हमारे सबके ज्ञान प्राप्त करने के लिए वो यहाँ आए हैं और हम उनका ज्ञान अमृत यहाँ पर लेंगे। मैं ये जानना चाह रहा था मैडम कि ये 2 दिवसीय कार्यक्रम जिसमें आज जो है सायंकालीन सेवा में ये कल जो कार्यक्रम रखे गए हैं, जैसे शोभा यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम और वर वधू परिचय सम्मेलन भी, उसके बारे में बताइए। कल सुबह हम लोग 10 बजे हमारी पूरे गोंदिया शहर में इसकी शोभा यात्रा निकाली जाएगी। इसमें हमारा पूरा तेली समाज एकत्रित होके पूरे गांव में, जैसे कि यहाँ से यही जो अपना साई लॉन है, यहाँ से लेके पूरे गांव में पूरी प्रदक्षिणा करके यही खत्म होगी। उसके बाद अलग अलग बच्चों के लिए अलग कार्यक्रम है, फिर रंगोली स्पर्धा है, संता जी की वेशभूषा स्पर्धा है, रक्त दान शिविर है, फिर उसके बाद प्रश्न मंच है। उसके बाद हम लोग एक और बड़ा कार्यक्रम लेते, वर वधू मेड़ावा। वो वर वधू मेड़ावा है और 10वीं और 11वीं में जो बच्चे अव्वल करते हैं उनका सत्कार भी यहाँ पर रखा है। ऐसे 2 दिवसीय कार्यक्रम हमारी तेली समाज के ओर से यहाँ पर हमने आयोजित किया है, जो सफल होने वाला है। ऐसा मैं यहाँ एक अंतिम प्रश्न मैडम मैं आपसे जानना चाहूंगा कि हर समाज की तरह तेली समाज भी 2 भागों में विभक्त है, माफ करना, लेकिन 1 बैले और 2 बैले, ऐसा कुछ मैंने सुना है। तो क्या यहाँ आपने दोनों समाज जो है या और भी शाखाएं हैं? देखिए, समाज एक ही है, 2 लोग अलग अलग जगह समाज का कार्यक्रम लेते हैं, तो उसमें कुछ नहीं, सभी लोग समाज के लिए ही कार्य कर रहे हैं। एक इनके पार में भी एक हमारा समाज है, जो कि वहाँ पर भी अलग अलग कार्यक्रमों का आयोजन होता है और यहाँ पर भी अलग अलग आदर्श सेवा समिति है, यहाँ पर भी एक अलग अलग कार्यक्रम का आयोजन करते हैं। दोनों जगह तेली समाज के लिए ही कार्य करते हैं, तो ऐसा कुछ नहीं है कि तो आइए, आदर्श तेली समाज सेवा समिति द्वारा संत शिरोमणि जगनाड़े महाराज इनकी 400वीं जयंती का यहाँ 2 दिवसीय कार्यक्रम आयोजित किया गया है। इस श्रृंखला में हरि भक्त परायण माननीय श्री सत्यपाल जी महाराज इनके समाज कीर्तन प्रबोधन का कार्यक्रम रखा गया। आइए, आदर्श तेली समाज के अध्यक्ष महोदय हमारे साथ में उपस्थित है, हम उनसे जानेंगे। सर, बताइए कि ये 2 दिवसीय जो कार्यक्रम रखा गया है वो किस प्रकार के कार्यक्रम रखे गए हैं? ये जो संता जी का कार्यक्रम है, जी जी जी। अब संत बोले तो हमारे जो संत जगनाड़े जी महाराज है, ये तुगड़ो जी महाराज के शिष्य थे। जी जी जी। और इन्होंने जो ग्राम गाथा संता जी ने जो रोक के रखे थे, जी जी जी, तो वो पूरे महाराष्ट्र में आज के तारीख में जो तुगड़ो जी महाराज के अभंग से लेके जितने भी ये संत कीर्तन करते हैं और इसके बारे में जो बताते हैं, तो ये हमारे संता जी ने संभाल के रखे थे। और ये संत जो है ये सबके हैं, और संत जो सबके रहने के कारण ये जो कार्यक्रम हम ले रहे हैं, ये सर्व धर्म संभाव वाला कार्यक्रम ले रहे हैं। इसमें सभी जाति पंथ को बहुजन को बुलाया गया है और संत लोगों की वाणी सुनना ये बहुत अच्छी बात है। और इस माध्यम से बहुत सारी पब्लिक आ चुकी है और यही चलता है संतों के बारे में जो सिचुएशन है, और ऐसा समाज कार्य करेंगे तो आने वाली पीढ़ी के वो जो सिचुएशन है अभी इनको मालूम ही नहीं है, कीर्तन क्या होता है, हाँ, भजन क्या होता है। तो आज अपन ये, हाँ, हमारे महापुरुषों ने क्या किए, ये सब चीजें हम अभी जो हम युवा पीढ़ियों को बताना चाहते हैं, क्योंकि हम मीडियम पीढ़ी वाले हैं, हम ना पुराने हैं ना नए हैं, तो इसलिए ये कार्यक्रम आज मेरे अध्यक्षता में हो रहा है। एक बात और पूछना चाहूंगा सर, क्या है कि आपके प्रतिनिधित्व में आप पूरे समाज को एकता के सूत्र में बांध रहे हैं
और इतने बेहतरीन से आयोजन, मतलब क्या है, वर वधु परिचय सम्मेलन भी है, सांस्कृतिक कार्यक्रम भी है, अपने प्रावीण्यता प्राप्त विद्यार्थियों को सत्कार करना, उसका भी कार्यक्रम है। तो आपके प्रतिनिधित्व में जो कार्यक्रम हो रहे हैं, ये हमारे जी, तो उसके बारे में बताइए जी। बहन भी लोग है, भाभी लोग है, बहू लोग है, वो सिस्टर है, भांजी है, तो ये सब जो आए हैं वही कार्यक्रम के रूपरेखा में आए हैं, संतों की वाणी सुनने आए हैं। और कल जो प्रोग्राम अपन जो आयोजित किए हैं ये सब समाज के हिसाब से किए हैं कि इन लोगों को, आने वाली पीढ़ी को समझ में आए कि वर वधु परिचय सम्मेलन क्या होता है, रंगोली स्पर्धा क्या होती है, और ये सम्मेलन के माध्यम से ये जुड़ते भी है। मेन है ये जोड़ना, समाज को जोड़ना है, क्योंकि आज के तारीख में इतनी धावपड़ हो गई है लोगों के जीवन में कि लोगों के पास टाइम ही नहीं है। लोगों को यहाँ एक में के रिलेशन में जाने के लिए टाइम नहीं है ना। तो ये एक माध्यम है कि एक दूसरे को जोड़ने का, बहुजन को जोड़ने का। तो एक बेहतरीन सी पहल, एक सकारात्मक पहल हमारे अध्यक्ष महोदय के नेतृत्व में हो रही है और आदर्श तेली समाज द्वारा इतना बेहतरीन सा कार्यक्रम यहाँ आयोजित किया गया। तो आइए हम इस प्रकार आदर्श तेली समाज सेवा समिति के बैनर तले आयोजित साई मंगलम लॉन में हरि भक्त पारायण माननीय श्री सत्यपाल जी महाराज, इनके कीर्तन समाज प्रबोधन के कार्यक्रम में सहभागी हो रहे हैं। और ये बड़ा प्यारा सा कीर्तन का कार्यक्रम, समाज प्रबोधन का कार्यक्रम। आइए लिए चलते कैमरामैन अंशुल राउत के साथ शैलेश जैन, भवानी टाइम्स गोंदिया। चलते हैं हरि भक्त पारायण सत्यपाल महाराज के कीर्तन की ओर। अपने संगठन और सभी के समाज की ओर से, अपने समाज की ओर से आप सभी को बधाई देता हूँ। और सत्यपाल महाराज जी यहाँ गोंदिया में आए, मैं उनका गोंदिया नगर का एक नागरिक होने के नाते उनका स्वागत करता हूँ। और आपने मुझे बुलाया, सम्मान दिया, इसके लिए मैं आपका बहुत बहुत समिति का धन्यवाद देता हूँ। जय संता जी। आज संता जी महाराज की 400वीं जयंती के आज के उपलक्ष्य में हमारे यहाँ मंच पर उपस्थित हमारे सभी सम्मानीय अतिथिगण, यहाँ सभी समाज वर्ग के आए हुए प्रबुद्ध नागरिकगण, माताएं बहनें, प्यारे बच्चों, बुजुर्ग, आज संता जी महाराज की 400वीं जयंती आज यहाँ मनाई जा रही है। और सच में जो आयोजकों का ये प्रयास है सराहनीय है, हमें भी बहुत आनंद आया। और सच में आज सत्यपाल जी महाराज का आशीर्वाद लेने का भी हमको मौका मिला। आज के इस अवसर पे मैं सिर्फ यही कहूँगा कि हम सब आपस में इसी भाईचारे के साथ रहे, सभी धर्म एक साथ मिलकर अपने जो आदर्श हैं उन आदर्शों को अपनाएं और उनके उपदेशों को, आचरणों का अनुग्रहण करें, उनको अपने जीवन में अपनाएं और अपना जीवन उज्जवल करें। मैं आज पवार समाज की ओर से आयोजकों का भी आभारी हूँ। संता जी महाराज की 400 जयंती में मुझे आप लोगों ने बुलाया, इसके लिए मैं पवार समाज की ओर से धन्यवाद देता हूँ। आपण एक ट्रॉफी देऊन कोषाध्यक्ष पप्पू पटले सर, त्याप्रमाणे आदरणीय कारंजेकर साहेबांना विनंती करतो, राजेश भाऊ नागरीकर सर यांना समाज स्वागत करावं।
ट्रॉफी देऊन आदरणीय भरत पाटील साहेब स्वागत, त्यांचं आपण स्वागत करावं. करावा. दिनेजी गायधने सर एक स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेशजी पाटील साहेब यांना ज्या मुख्य कार्यक्रमाकरता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, पण ती जागा जी आहे, विनंती आहे कीर्तनकार सत्यपाल महाराज आपल्या पंत समुदायाला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आपण आलेल्या पाहुण्यांच्या मान सन्मान आपण समोर करता येईल तशी व्यवस्था आपण करून द्यावी. जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या वह शहंशाह के तुल्य है. बोलो संताजी महाराज की जय. जरा पुराना छत्रपति शिवाजी महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मी सर्व भावांना, माझ्या बहिणींना आज वेळातून वेळ काढून पाहुणे मंडळी, संताजी बाबाची भक्त मंडळी, नवे धनगर समाजाची मंडळी, तेली समाजासोबत जुळली. एवढंच नाही तर भीम परिवाराची मित्रमंडळी या कार्यक्रमामध्ये जुळल्यात. जरी तेली समाजाचा कार्यक्रम आहे, संताजी बाबा जरी गुरुजींनी सांगितलं भंडारी सरांनी मगा, मी शिंपी आहो, मी जुळलो नामदेव महाराज. गोरोबा कुंभारवाले आहेत, सेना महाराज वाले आहेत. आपण टोटल सर्व ओबीसी बांधव आहो एवढं नाही बरं. पप्पू पटलेही आहेत, कप्पू गुप्ताही आहेत. तेवढ्यावरच आपलं संपलं नाही बाबा. शेंडेही आहेत, मेंढेही आहेत, वाघमारेही आहेत. एवढंच नाही तर प्रफुल्ल भाऊ पटेली येतील. बावनकुळे साहेबांचंही नाव पाहिलं मी. अग्रवालजी आहेत, माजी आमदार आहेत, तर जैनी येऊन राहिले. म्हणजे इथं फक्त तेली समाजाचं आहे असं नाही बाबा. सर्व समाजाची मंडळी, मराठा सेवा संघाचे सर्व समाज जुळला, माझ्या माता भगिनी जुळल्या. धन्यवाद देतो. आणि ज्या आयोजकांनी हा एवढा मोठा संताजी महाराजाचा कार्यक्रम केला, करून राहिले. उद्या परत 400 वर्ष ज्यांच्या जन्माला झाले, आपल्याला हे मालूम नाही की आपला बाप कधी पैदा झाला, पण आम्हाला संताजी बाबाची पुण्यतिथी मात्र आपण 400 वर्षानंतर करतो. दीदी मॅडम, नवरान बायकोन 2 लेकर म्हणजे काय विश्वत आलं का? बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्या बाली त्या बायकाची थोडी मैं तेरी तू मेरा दुनिया से जानेना. विद्यापीठाचे आदरणीय घोरपडे साहेब, आजच्या कार्यक्रमाला आदरणीय LIC
नाव याला म्हणतात. काय रांगोळी चांगली काढली बाबा. हॅलो हॅलो. तुकाराम महाराज, संत जगनाडे बाबा, किती कला आहे पहा बरं. नावाले आपण पाहतो. नावाच्या पलीकडे गेले संताजी महाराज. 400 वर्ष. तुकाराम महाराजांना 400 वर्ष. तथागत भगवान बुद्धांना 2500 वर्ष. अजूनही जिवंत आहे. बाबासाहेब आंबेडकर जरी मरण पावले, काल 6 डिसेंबर, मरतात तर सर्वच बाबू, जगतात तर सर्वे. पण संताजी बाबाचं जगणं पाहिलं ना. जो अपने लिए जो जीता, संताजी महाराज आदर्श तेली समाज सेवा समिती गोंदिया, तुम्ही अमूल्य वेळ काढला. मला गावातल्या पेक्षा त्या म्हातारे गेले का बाबा, उभे करा बरं तुमच्या बाजूचे म्हातारे, तुमच्या बाजूचे म्हातारे. शालदरे, मी तेली समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, येतात का इथं? येऊ शकता का तुम्ही? पण सांगा किती वय आहे? या ना 1 मिनिट, कॅमेऱ्यात दिसता ना तुम्ही. वंदे मातरम. समाज मंडळाकडून सत्कार करतो. बाबाचं वय किती आहे? पण याने म्हणते हो नावा. इकडे चेहरा कर. मुनेश्वर म्हणजे काय त्यात येतात पुण्य. बरोबर जोडी जमली गेली. तुकाराम महाराज जगनाडे पायदा हात लावला म्हणजे रांगोळी आहे. काही काही गोष्टीला हात नाही लावा लागत, जोडूनच पाहावं लागतं. हॅलो. मायमुखी म्हणा समाज बांधवाकडून सत्कार. आडनाव काय? मुनेश्वर. आभारी बघा, एकटे झाले की आई आली, आई आली की एकटे झाले, हे देता का? क्या बात है. एवढं मोठं तेजाचं हृदय मोठं आहे. क्या बात है बाबा. फेरवे करू नये मेल्यावर माय बापाचे. फेरवे अजिबात करू नये, पण जिवंतपणी माय बापाने चांगलं वागा. तुमचे लेकरं गिकरं चांगले आहे परिवार म्हणून तर तुमचं फेसबुक अजूनही ओके आहे. बरोबर, तुम्ही समाधानी आहे. आता एवढ्या 2-4 दिवसात थोडी ताप येऊन राहिली म्हणून गडबड होऊन राहिली. बघा, मायमुखी म्हणा
समाजातले काही काही साहेबांनी आल्या नाही, आम्हाला काही काम नाही समाजात. समजेल तुम्ही एक दिवस त्या दिवशी रक्ताची गरज पडी, तुला ज्या दिवशी समाज कळत त्या बायकोले तुलाही समजेल की लेका कुत्र्या मांजऱ्यासारखे दोघं मरतात. सर्व जाग्यावर राहते, बालेची माय बाल्याचा बाप बाल्या दादी दादी थोडी, मग हम तुम एक कमरे में बंद हो अटॅक से मर गए. काय येते ज्यानं समाजाचा विचार केला, ज्यानं समाजाचा विचार केला, जसे तुम्ही केली आम्ही शिंपी आहोत, हे बाबा कुंभी आहे, ते बौद्ध आहेत, हे धनगर आहे, कोणी माडी आहे. आता क्रांती आहे बरं, सर्वेले एकत्रित यावं लागल, नाही तर ओबीसीचा जरा लक्षात घ्या. मला बोलण्याचा राग नका येऊ देऊ. तुम्ही जर एकत्रित आले तर बरं, न्हावी कुंभार शिंपी तेली जर एकत्रित आले तर बरं, नाही तर तुमच्या हाती तेल गेलं, तुपही गेलं, हाती हिंग धुपारलं. म्हणून सावधान, एकत्रित येत जा. अरे कुंभी समाजाचे बाबा इथे एकत्रित आले, धनगराचा माणूस इथे एकत्रित. मला ड्रायव्हर धनगरच आहे, 22 वर्ष झाली माझी गाडी चालवत. 1 महिन्यात 10,000 फिरतो मी. गोंदियात 4थ्या 5व्या 6व्या दिवशी येतो. इथं माझा एक गुरुबंधू आहे, दुर्वास पाल भेलावे. एक तुषार सूर्यवंशी फिरते, संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, मानकर, असे 50 पाल माझा आश्रम आहे. मी कसा माणूस बनावं हे शिकवतो. लोकाईले जगता नाही येत, लग्न करतात पोरापोरीचं, तुम्ही त्यातलेच तुम्ही पोरापोरीचं लग्न कराल तर मारे डीजे, आणि या लोकाईले डीजे आणि दोन नाचून राहिले, लुंगीदार लुंगीदार लुंगीदार. माझ्या माय बापू, माझ्या मुलीचं लग्न केलं मी तर 25 वधूवराचे लग्न, माझ्या पोरीच्या लग्नात 25 पोरीचे लग्न लावले. एकटा माझ्याच खर्च नाही केलं. माझ्या भावाच्या पोरीचं लग्न झालं, गजाननले 3 पोरी आहेत, याचा आवाज बाई सारखा, म्हणजे 2 मुली आहेत. नाही काही लोकांना वाटते बा आवाज बाई सारखा आहे, तर त्याच्या आवाजाची क्वालिटीच आहे. हा कोणतंही गाणं अभंग म्हणा ना, कांदा मुळा भाजी मंगल कार्यालयात जाऊन आलो तर तिथं महिलांनी माझा सत्कार केला आणि 9वारी साड्या त्या नेसून होत्या. जिजाबाई, सावित्री, अहिल्या, रमाबाई, जिजाबाई दिसत होत्या. मग मी काय केलं, त्या बायाचे फोटो काढले आणि माझ्या मुलीला पाठवले अकोला जिल्ह्यात. काही का पाठवले तेव्हा कॅमेरा नहीं चालू दे दिल तो पागल है. आता बायाचे फोटो एवढे काढीन तो बुवा की माणसाच्याकडे पाहती नाही, कारण ज्याचं मार्केट तिकडे लक्ष जास्त नाही. चालू द्या तुमची. अवघ्या जगातच मांग आहे. राष्ट्रपती बाई आहे ना,
आता या माणसाचं ठेवलं काय? राष्ट्रपती तुम्ही ओनली पती, काय आहे पोस्ट पती, बायको सभापती, नवरा उचापती. नाही चालू द्या ना भाऊ, तुमचे केस धुरून असे वाटतंय बा. ओ दादा मध्ये नाही अरे ऐकत जा. अरे हे ना फोटो दुसरा काढी. नाही तुम्ही ना काढी. तुमच्या काही चेहराच मोठा आहे. माझ्या तर ऐकावून येऊ म्हणण्याचा टाइम ओके चांगलाय. मला असं वाटते लय गरिबीतून तुम्ही बराल. तुमचा बाप काही मोठा नव्हता म्हणून तर 2 पैसे कमावण्याची कला आहे तुमची. फोटो काढायला मग पाहून आलो मी. ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं ना त्याचे पोट्टे बियर बार मध्ये एखाद्या पोरीचे लफडे. नाही तर काय करतील या पोट्ट्याचा आणि या पोरीचा. हरामाचे कमावल्यावर ते प्राध्यापिका कधी पैदा होणार नाही, त्याची पोरगी डॉक्टर होणार नाही, कुलगुरू तो होणारच नाही. आणि हे कशामुळं हे म्हणून तर मायबापानं हरामाचे पैसे कमावू नका. तुम्हाला वाटते मी लय मोठा सांगतात. अरे हे दोघांची जोडी काय सांगू, इतकी तुफान होती. झोप द्या नाही नोके सामने. साधू कोणाले म्हणावं, नाही तर तुमच्या गोंदियातच महाराज आहे. त्याच्या भाईवर अत्याचार नाव नाही सांग. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. तुम्ही ज्या गोष्टी करून आणले त्याच्यात बद्दल बोललो मी. झालं धिन्य अगरबत्ती, रात में जबरदस्ती. झालं हे महाराज आहे. आपण माय माऊली म्हणून त्याच्या पाया लागतो. हे आपल्या लेखीवरच नजर ठेवते कुत्रे. मला जास्त डोक्यावर नका बसू. आपले लोक करतात. महाराज लोकांनी एवढं डोक्यावर घ्यायचं काय काम आहे? खाय पे कीर्तन आहे पण घरी जा. तुम्ही जाता महाराज तुमचे पाय धुवू द्या, महाराज तुमचा तीर्थ पिऊ द्या, काही काम आहे का? अरे टानिक घ्या ना आर्बिटोन. मेडिकलच्या दुकानात घोसात 10-12 शिक्क्या घ्या. तुम्ही महाराजाचे पाय धुवून तीर्थ पिता. आता तुम्ही सांगा काकू हे कायच्यात बसते मॅडम? बरं सुशिक्षित बाय महाराजचे अंग धुते त्याचं तीर्थ पिते. समजा तो महाराज मुकला मग त्याचं काय म्हणून तीर्थ करतात? बरं हम झोप काय नाही क्या? अरे तुकाराम महाराजांनी लिहिलं, जगनाडे बाबांनी पुन्हा रायटिंग मध्ये केलं. ऐसे कैसे झाले असा माझा महाराज संताजी महाराज की जय. बोलो जय संताजी. धन्य ते कैसे माया ऐसे कैसे झाले बसून जा. आता काय करावं, लोकांना विरोधी पक्षात ठेवला नाही त्याला आम्ही काय आता तो खाऊन ठेवला नाही त्याला काय कारण आहे? हे आहे किती आहे हे मालूम नाही आपल्याला, आपण बोलतही नाही. पण मॅडम खाली बसल्या काही अपमान वाटला या बाकीच्या खुर्च्याही वर याच्या खुर्चीची किंमत तरी किती आहे? 5 वर्षानंतर तेरा अरे आज तुम्हारा है कल हमारा. ये भूलना मत. तुम जीत गए म्हणजे बात हो गई क्या? कल हम भी बाप बनेंगे. वही तो है. किसको देख रहे साहब? किसको देखा तुमने? अपन अपने लोग करके बोल रहा.
मैं भी ओबीसी, तुम भी ओबीसी, बीच में एससी है, धनगर राजा ही है। एयरपोर्ट जनगणना झाली पाहिजे, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे। आम्ही किती पर्सेंट आहोत, आमचा अधिकार आम्हाला द्या, देशात नाही तर भारी पाडू। अरे 85% एवढी ताकद आहे, आपण जर उठलो ना तर 15% वरून जाऊ शकता, एवढं वजन आहे। अरे आम्ही सिंपलीनं जर कपडे शिवणं बंद केले तर तुमची फिटिंग झाल्याशिवाय राहणार नाही। बिना कपड्याचे फिरतात आणि प्रत्येक जण महाराज होईल। जर डोकं फिरलं या डोकं फिरलं या, अरे डोकं जाग्यावर आला एकच रीत या। अवघ्याचा राजा आहे ना आपला पांडुरंग, अवघेच देव कसे येतील काय झालं। मा गाडीवर काही काही जातीचे लोक फोटो पाहतात, आमच्या जातीचा तो महाराजच्या गाडीवर फोटोच नाही। मग मला कीर्तन संपल्यावर म्हणते महाराज तुम्ही आमच्या याचा फोटोच नाही लावला। मग मी सांगतो त्याला अवघ्याचे फोटो लई तर माझ्या गाडीवर जागा तरी राहील का। आता देव किती आहेत, किती आहेत काकू महिलांनी बोला, बोलत नाही मुख्या बाहेर काय या नगरपालिकेत काय तीर मारती। फक्त तुम्ही बोलता कोणाच्या समोर नवऱ्याला चुप करे। जय देव जय देव जय माझी बायको, हे माझी बायको तुझे संसिद्धी मनापासून ऐकतो। माझ्या बहिणी आहे तुम्ही, माझ्या काही लहान लहान मुली लेकी आहेत, या ज्या लहान लहान मुली आहेत ना माझ्या नाती आहेत, म्हणून मी मनोरंजन करतो, तुम्हाला दुखवत नाही। बरं माझं कीर्तन तुम्ही युट्यूबवर डेली राहतो मी, आजचाही कार्यक्रम युट्यूबवर आहे, फेसबुक युट्यूब माझ्यावर आपल्या घरून काही काही कीर्तन ऐकतात। मी जे घरून ऐकून राहिले युट्यूबवर त्यांनाही धन्यवाद देतो। गोंदियातले मायबाप जावई बहिणी माझं कीर्तन फेसबुकवर ऐकतात, टीव्हीवर होतो मी आता आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त की भीमराया अरे हे महागुरु नसते तुकाराम महाराज, संत जगनाडे बाबा, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, शिवाजी राजे, अरे हे महापुरुष आले नसते ना मॅडम तर तुम्ही नासरी मॅडम प्राध्यापिका कुठून झाल्या कोणामुळं, कोण्या देवामुळं, कोण्या देवाच्या अंगाऱ्यामुळं झाल्या का तुम्ही। जर सावित्रीबाई आली नसती तर तुम्ही डॉक्टर झाल्या नसते बहिणींनो, पण
काही बायकायच्या ते तांब्याभर पाणी घेऊनच मिळते. कड़वा भर जल सब समस्या का हल. हे सत्य बात सारा बुद्धा हो गया. माझ्या माई माऊल्यांनो काही काही महाराज तिकडून येतात. हे आपले महाराज काय कमी आहेत. एक एक अभंग वारकरी महाराज आहे. एक एक अभंग जीवनाचं कल्याण करते विद्यार्थ्यांना. आणि म्हणून तुकाराम महाराज जगनाडे बाबांना स्वतःही अभंग लिहिले आणि तुकारामाचे अभंग जपवले, पाठ केले. मी जो पहिला अभंग म्हटला ना, ऐसे कैसे झाले भाऊ तुकारामाचा अभंग जगनाडे बाबांनी संताजी बाबानं मुखोद्गत केला, पुन्हा मध्ये लिहिला. एवढं मोठं काम आहे. म्हणजे कुंडली प्लस केली याची करतो म्हणतात तुम्ही तुम्ही सांगा, बाईनं सांगा किंवा माणसांचा हात वर करा. याच्या पुढचं तुम्ही सांगा. 400 वर्षाच्या अगोदर लिहिलेला अभंग तुमच्या पाठात मला हे दाखवायचं आहे आज. हे कोणामुळं? संताजी महाराजामुळे. तुकारामाचे अभंग जिवंत कोणामुळे आहेत? संताजी महाराजामुळे. म्हणून 400 वर्षानंतर त्यांची जयंती, तुकारामाची तुकाराम पीठ, हे ते उपकार आहे. अंग लावून याच्या पुढचं बोला. क्या बात है. क्या डोळे झाकून करती बाप, डोळे झाकून करती बाप. सुशिक्षित माणसा तुम्ही. आम्हाला अडाणी लोकांनी पुस्तकं वाचणं समजलंच नाही, म्हणून आपण फेल झालो. भोगी विषयाचा सोहळा. अरे बाप, तुम्हाला गाडगे बाबाच्या अभंगाचं पुस्तक देतो मी. तुकारामाचे अभंग गाडगे बाबानं म्हटले, ते छापले. लय खतरनाक अभंग आहे ते. धन्यवाद. वा, उद्या गोपाळ काला आहे का तुमची? वा, आता आजचा काय गोपाळ काला नाही काय महाराज? एकूण बुद्ध आले. बुद्धाचे लोक आहे ना, मुसलमानही दाखवतो तुम्हाला आज. याचं नाव गोपाळ काला आहे. आणि हा गोपाळ काला केला, हा पुरा गोपाळ काला आहे. सब मिलके तुमचं नाव काय? तुमचं नाव थोटे रामकृष्ण, म्हणजे रामकृष्ण हरी थोटे. क्या बात है. पक्के वारकरी. रामकृष्ण गोविंद नारायण खूप आनंद झाला असता, पण तुम्ही बोलले नाही. काहून बोलले नाही तुम्ही? हे वाचत ना अभंग. एखादा तरी पुस्तक न्यायचा 15 रुपयाचं. जाऊ देता ना 15 रुपये. मी तुमचे पैसे स्वतः कधी खाणार नाही. मी कीर्तनाचे पैसे किती घेतो वंजारी चराली विचार. जीवनभर 55 वर्ष झाले कीर्तन करतो. गोंदियातले 60% गाव झाले. छोटा गोंदिया
संतागार बुद्ध विहारात मी येऊन गेलो. म्हणजे गोंदिया जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल साहेबांनाही बोलावलं मला भंडाऱ्यात. 1 दिवसाचं विमान दिलं होतं मला प्रफुल्ल पटेल साहेबांना. मी म्हटलं मा मायले मा बापाले बसवा फक्त दोघाईले. म्हणजे नाही तुम्हाला पुरा गाव लेके आओ. ते काय राजा बोले विमान आले